कधीतरी आयुष्यात एकदा तरी तुम्हाला ह्या सगळ्या प्रापंचिक जीवनात एकदा तरी वाटतं की कुठेतरी लांब जाऊ, की जिथं माणसं नसू नये, जिथं मोबाईलला रेंज नसू नये, काम नसू नये, असा विचार ज्या वेळेस येतो त्यावेळेस त्या विचाराला न्याय देण्यासाठी हे आजचं ठिकाण, मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथं पाठीमागं तुम्ही बघू शकताय हे पाणी आहे आणि थोडासा कॅमेरा फिरवून मी तुम्हाला हे दाखवतोय. हा सगळा नजारा हे कुठेही केरळ किंवा तमिळनाडूतलं दृश्य नाहीये मित्रांनो, हे आपल्या महाराष्ट्रातलं दृश्य आहे. महाराष्ट्रामध्ये चारी बाजूने वेढलेलं, पाण्याने वेढलेलं हे ठिकाण आहे. सगळ्यात महत्वाचं, मला सुद्धा इथं येताना ह्या पाण्याच्या पलीकडेच माझं वाहन लावायला लागले. म्हणजे इथं जे गाव आहे या गावामधल्या लोकांचं ही वाहनं हे या खाडीच्या पलीकडे असतात. सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की ह्या खाडीमध्ये खारं पाणी आहे आणि मी जिथं उभा आहे ह्या संपूर्ण बेटावरती गोड पाणी आहे. 35 घरांचं असलेलं हे गाव अतिशय सुंदर. कोकणानं, म्हणजे कोकण काय आहे, कोकणाची जीवनशैली काय आहे, कोकण कसा अनुभवावा. आपण कोकण म्हटलं की आपल्याला फक्त समुद्र, पाणी वगैरे अशा गोष्टी दिसतात, मासे दिसतात, पण कोकणी जीवन काय, इथलं संस्कृती काय आहे हे जर बघायचं असेल तर अशा काही गावांना तुम्ही भेटी दिल्या पाहिजेत की जिथं तुम्हाला ही सगळी संस्कृती पाहायला मिळेल, जिथं तुम्हाला कोकणी माणसं, अस्सल कोकणी मेवा, कोकणातल्या रूढी परंपरा हे सगळं अनुभवायला मिळेल. अवघं 35 घरांचं असलेलं हे जे गाव आहे, या गावाबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. नक्की संपूर्ण व्हिडिओ पहा, कुठून यायचं, कसं यायचं, आणि आजचा या ब्लॉग मध्ये तुम्हाला एकंदरीतच एक अशी सैर घडवणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ पाहूनच आनंद होईल आणि मग तुम्हाला वाटेल की या ठिकाणी जायचंय. चला सुरुवात करूया आजच्या या कोकणातल्या अशा अनोख्या, जे अगदी म्यानमार सारखं किंवा एखादं बेट असावं आणि तिथं आपण विश्रांतीला जावं असं ठिकाण आपल्या महाराष्ट्रातलं. चला पाहूया. आपण कोकणात जायचं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त कोकणात येतो समुद्र, कोकणातले आंबे, काजू, आणि इथं आपल्याला जे मिळतात ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकणातले मासे, जे सगळ्यांचाच आवडता विषय आहे. मात्र कोकण हा फक्त खाण्याचा आणि समुद्रात एन्जॉय करण्याचा पार्ट नाहीये, तर खरा निसर्ग आणि खरं ग्रामीण भागातलं जीवन अनुभवण्याचं सुद्धा कोकण हा एक ठिकाण आहे. आज मी तुम्हाला कोकणाची एक अशी सैर करणार आहे की तिथं ती सहल बघून तुम्हालाही नक्कीच इकडे यावं वाटेल. रात्री बारामतीतून निघालोय. जवळपास 8 ते 10 तासाचा प्रवासमध्ये विश्रांती करून आम्ही सकाळीच मालवणाकडे पोचलोय. मालवणात आल्याचा हा जो फील आहे तो तुम्हालाही येत असेल. तर मालवणात पोचल्यानंतर आता आम्ही जे काय करणार आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. पण आजची सहल पूर्णपणे तुम्ही बघायला विसरू नका. आम्ही ज्या ठिकाणी राहणार आहोत त्याच ठिकाणी मासे बनवून दिले जातात याची आम्हाला माहिती मिळाली. आम्ही मालवण शहरामध्ये पोचलो आणि मग मालवण शहरात असलेलं जे नामांकित मच्छी मार्केट आहे त्याचा शोध घेत होतो. तिथून मासे घ्यायचे आणि मुक्कामाच्या ठिकाणी पोचायचं प्लॅनिंग केलं. मच्छी मार्केट कुठे आहे? हां, चालू जावं लागेल का? आम्ही आता मालवणमध्ये पोहोचलोय. मालवणमध्ये पोहोचल्यानंतर हे समोर बघताय तुम्ही सिंधुदुर्ग किल्ला आहे. आणि पण आता आम्ही आता सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जात नाहीये, तर आम्हाला जायचंय एका अशा ठिकाणी की जिथं ना तुम्हाला गाडीचा आवाज येईल, हॉर्नचा आवाज येईल, ना मोबाईलची रिंग वाजेल, काहीच नाही. अतिशय शांत असलेलं महाराष्ट्रातलं एक असं बेट की जे अंदमान निकोबारचा सुद्धा तुम्हाला फील देईल, अगदी म्यानमारचा सुद्धा. तर तिथं जाणार आहे. पण तिथं जात असताना इथंच मालवण मधलं जे मच्छी मार्केट आहे तिथून आपण मासे घेतोय आणि मग तिकडे जातोय. चला. अखेर त्या मच्छी मार्केटमध्ये आम्ही पोचलो. समुद्राच्या कडेला भरणारा हा मच्छी बाजार. ताजे मासे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. इथं शक्यतो वाट्यावर मासे विकण्याची पद्धत आहे. कितीला? 800 रुपये. हा 500ला वाटा. किती आहे त्याच्यात?
जम्बो प्रॉन 400 रुपये किलो. जवळपास 2 किलो पापलेट, 1 किलो कोळंबी आणि त्यानंतर बांगडा मासा देखील घेतला आणि आम्ही स्वच्छ करायला दिला. हे लावणं व्यवस्थित, हे दोन्ही घेतो आजी. हे 400 दे दोन्ही. 400 दोन्ही. हा हे दोन्ही 400 दे. 400 सांगते आजीची आठवण काढताना मग काय. आपण केलं नाही 200 ते झालं 500. ए पैसे दे रे. आहे का. जुव्यावर जाण्याच्या अगोदर आम्ही आता इथं फ्रेश मासे घेतलेले आहेत. असे बघताय आपण इथं वाट्यावरचे मासे जे मिळतात मालवणच्या मच्छी मार्केटमध्ये. मात्र तुम्हाला इथं सकाळी अगदी वेळेत यावं लागतं. हाचा मोठा बाजार भरतो आणि इथं सगळ्याच प्रकारचे, इथं बांगडा असेल, सुरमई असेल, करली असेल, बऱ्याचशा प्रकारचे मासे जे आहेत ते मिळतात. आपल्याला जेवढे ओळखीचे आहेत ते मासे घेतलेले आहेत आणि इथं मी साफ करायला पण दिलेले आहेत. आता हे सगळे साफ करून मासे मार्केटमधून मासे घेऊन मी आत्ता पानखोल जुव्याला चाललो आहे. इथं मासे घेतले आणि आता ह्या मावशींकडून आपण हे स्वच्छ करून घेतोय. जरा जवळ येऊन जर पाहिलं तुम्ही तर आता हे आम्हीच घेतलेले जे पापलेट आहेत ते पापलेट ह्या मावशी स्वच्छ करतायत. त्याचबरोबर आम्ही आता हे पण घेतलेले आहेत, कोळंबी पण घेतलेली आहे. ही कोळंबी आहे आणि त्याच्यानंतर हा बांगडा देखील आहे. तर हे सगळे मासे आता आम्ही ह्या मावशींकडून इथंच साफ करून घेतोय आणि जुव्यावरती जाऊन आपण ते कोण बनवून देणार आहे हे पण मी तुम्हाला तिथं गेल्यावरती सांगेन. कशी ओळखायची? मासे स्वच्छ करून घेतले आणि आम्ही आमच्या मुक्कामाच्या स्थळाकडे निघालो. आम्हाला पोचायचं होतं पानखोल जोवा या ठिकाणी. वाटेत वाट चुकलो आणि अशा ठिकाणी पोचलो तिथं कोकणाची संस्कृती पाहायला मिळाली. त्याच लोकांना रस्ता विचारला आणि आम्ही अखेर हडी येथील जेटीवर पोचलो. समोर जो दिसतोय तो पानखोल जोवा. बोटीत बसलो आणि आम्ही पानखोल दिव्याच्या दिशेने निघालो. हे बोटवाले काका आम्हाला अगोदरच घ्यायला त्या ठिकाणी येऊन थांबले होते. इथं या गावात जायचं असेल तर प्रत्येकाला बोटीशिवाय पर्याय नाही. गावात राहणाऱ्या लोकांच्याही मोटरसायकल असतील, 4 चाकी असतील, त्या बाहेरच लावाव्या लागतात आणि या खाडीच्या पाण्यातून आम्हाला बोटीतून पलीकडे जावं लागतं. अखेर ज्या नियोजित ठिकाणावरती आम्हाला पोचायचं होतं तिथं आम्ही पोचलो आणि उतरताच पाहायला मिळाला हा आम्हाला सुंदर नजारा. बोटीतून उतरून आम्ही पानखोल जोव्यामध्ये पोचलो. बॅग घेऊन चालत असताना क्षणभरही विश्वास बसत नव्हता की आपण आपल्याच महाराष्ट्रातल्या एका गावात आहे आणि हे खेडेगावातलं एक नयनरम्य दृश्य. जीव अगदी कासावीस झालेला होता प्रवासानं, परंतु तिथं पाऊल टाकताच क्षणातच आम्ही सर्व विसरून गेलो आणि चेहऱ्यावर आनंद दिसायला सुरुवात झाली. चारही बाजूनी पाण्यानं वेढलेलं गाव कसं असेल, इतकी हिरवळ आतमध्ये कशी, इथलं जंगल पाहायची इच्छा होती आणि तिथं पाऊल ठेवल्यानंतर दम निघलाच नाही. मग काय, गाव बघायला बाहेर पडलो आणि तिथला हा अद्भुत नजारा. एकदाच मी या नियोजित ठिकाणावरती या बोटीतनं वरती आलेलो आहे, चढलेलो आहे या बेटावरती. या बेटाचं नाव आहे पानखोल जुवा आणि हे आपल्या महाराष्ट्रातलं मालवण तालुक्यातलं हे बेट. इथं वरती चढून आल्यास तुम्हाला असा हा प्रसन्न नजारा पाहायला मिळतो. अतिशय सुंदर आणि देखणी घरं. आजही इथं सारवलेलं म्हणजे शेणानं सडा मारून इथल्या जमिनी
अतिशय सुरेखरित्या जपलेल्या आहेत. काही ठिकाणी रांगोळ्या सुद्धा आपल्याला जशाच्या तशा आत्ताही दिवसभरानंतर म्हणजे आत्ता दुपारचे जवळपास 12-1 वाजत आलेत, तर ह्या काढलेल्या रांगोळ्या वगैरे आणि ही घराची ठेवण तुम्ही बघू शकता, किती प्रसन्न अशी ठेवण आहे. हा सगळं घराचं अंगण बघा. हे अंगण पाहिल्याच्या नंतर असं वाटतं की स्वर्ग काय असतो. आपण म्हणतो की खरं तर स्वर्ग सुख अनुभवलं पाहिजे, स्वर्ग अनुभवला पाहिजे. तर हा स्वर्ग काय नाही आहे, तर स्वर्ग आपल्या महाराष्ट्रात आहे, आपल्या कोकणात आहे आणि तो आपल्याला पाहायचा आहे, अनुभवायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जपायचं आहे. आपण प्रदूषणापासून लांब येत असताना तुम्हाला अगदी खरं सांगतो, इथं ना मोबाईलला तुमच्या नेटवर्क आहे, ना तुमची इथं वाहनं पोचत आहेत. इथं तुम्ही मोकळे यायचं, इथली प्रेमळ माणसं तुमच्या जेवणाची वगैरे व्यवस्था करतात, अगदी राहण्याचीही करतायत. या निमित्तानं ह्या लोकांना रोजगार जरी मिळत असला तरी हे जपलंय सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं. आणि त्यांनी काय काय जपलंय हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. ऐक, आपल्याकडचं तापमान जवळपास 40शीत गेलेलं आहे, म्हणजे 40+ काय काय ठिकाणी तापमान आहे. मी आता ह्या जुव्यावरती आलो. समोरचा हा रस्ता बघून घ्या, एकदा नजरेखाली घाला हे दृश्य. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा रस्ताच नाही तर या रस्त्यावरची अखंड स्वच्छता ही बघा. अशीच स्वच्छता प्रत्येक घराच्या बाजूने दिसतं. इथं एक आजी आहेत, या आजी बसलेल्या आहेत आणि इथूनच घ्या पलीकडून. आजी काय काय चाललंय, जेवण झालं का नाही? जेवण झालं. इथं कोण कोण राहतं? मी आणि माझा मुलगा आणि सुनबाई. बर, मुलगा कुठं असतो? इथंच असतो. गाडीवर जातो, गाडीवर भाड्याने. बर बर बर, अच्छा. हा, फार मोठं घर आहे तुमचं हे आणि किती सुंदर ठेवलंय तुम्ही. हा, एवढी सगळी स्वच्छता रोज ठेवता तुम्ही? मुलगा ठेवतो. हो का? सुनबाई. अरे वा, बर बर. मुलगा गाडीचं काम करतो? गाडीत चालवतो. बर. काय नाव आहे मुलाचं? प्रशांत. प्रशांत धुरी. धुरी. अच्छा, बर बर बर. छान आहे, खूप छान घर आहे तुमचं. बाहेरूनच एवढं छान वाटलं, खूप छान आवडलं घर. तुमचं वय किती आता? 70 72 झाला. बर. आणि मग आता तुम्ही इथंच असता कायम? तुम्ही कधी मुंबईला वगैरे नाही गेला? जाऊन येऊन काहीतरी. जाऊन येऊन. मुलं मुंबईला असतात कधी? मुलगी आहे. मुलगी आहे, पण तुम्ही इथंच राहता कायम. हे खूपच छान आहे. तुम्हाला मी साफसफाई करायची, मुला करायची. मग मुलगी आता मुंबईत गेली, लग्न पण झाला. बर. तिला 2 पोरगी आहेत, मुलगा आणि मुलगी. अच्छा. आणि नंतर आता माझ्या पायाने जमत नाही, उभ्याने नाही चालत. बरं बरं. अच्छा. आता मुलगा शाप करतो. आता सून आल्या 4 वर्ष आली. बर. ती करते. अच्छा. पण जास्त साफसफाई मुलग्याची. हो ना, एकदम छानच ठेवलंय त्यांनी हा परिसर सगळा. आता इकडे गेले ते पाणी भरतात. हो का? अच्छा. बाटली आणून ठेवली आहे ती का पिऊ भरून आणून ठेवली. बर बर बर. एक एवढी बाटली कोणी मागितलं का ते घ्यावा आणि खावा. हा. अच्छा. कोकणी माणसं त्यांच्या बोलण्यात. हा, कुठल्या गावचं? आम्ही पुण्यात बारामती आहे, माहितीये का? हा, माहिती ना, पुण्यावरून आलो. हो 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 हो. आता इथे जेवणाचं काय कोण थांबलो यांना प्रवीणला सांगितलं, मुनगेकर. हा, त्यांना सांगितलं. तुमचा मुलगा करतो का? नाही करत का? अच्छा, ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. हे पाठीमागचं घर पण तुमचंच आहे? हा, त्याचं मागं राहिलं. लाकडा बिकडा ठेवायची. अच्छा. हा हा. पाणी आता करायची अशी सोडणं ठेवली. बर बर बर. नारळाची सोडणं. लाकडं. बर बर. आंघोळ करून पाणी ते ठेवलं तिथं ठेवायचं. छान आहे. अर्धा पानखोल जोवा पाहून झाल्याच्या नंतर परत आम्ही ज्या ठिकाणी मुक्कामी आहोत त्या ठिकाणाकडे निघालो. आम्ही मुक्काम कुठं केला, तिथं राहण्याची व्यवस्था काय आहे आणि रात्रीचा पानखोल जोवा कसा दिसतो हे सगळं मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दुसऱ्या भागात, याचा दुसरा व्हिडिओ, दुसरा पार्ट आपण करणार आहोत, त्याच्यामध्ये दाखवणार आहे. तुम्ही नक्की तो भाग बघा. पण तोपर्यंत आम्ही याच पानखोल जोव्यावर असलेल्या या वाडोळेश्वराचं दर्शन घेतलं आणि जेवायला गेलो. मित्रांनो, हा निसर्गाचा अद्भुत ठेवा आम्ही डोळ्यात साठवला आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हालाही दाखवतो आहे. या ठिकाणावरती जेवण्याची आणि राहण्याची सोय कोण करणार आहे, रात्रीचं हा पानखोल जुवा कसा दिसतो हे देखील तुम्हाला मी दुसऱ्या भागात दाखवणार आहे. दुसरा भाग पाहायला विसरू नका. पहा महाराष्ट्रातला पानखोल जुवा.